साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या। हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकरनं मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल। आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसाचं तत्काळ निलंबन, कारवाई सुरू असल्याची फडणवीसांची माहिती। एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लावले। राजकीय दबाव असण्याची शक्यता। पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये भावाचे गंभीर आरोप। भंडाऱ्यामधल्या कार्यकर्त्यांच्या मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर आमची नजर। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंना अटक करून चौकशी करा। भंडाऱ्यामधल्या बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर राऊत आक्रमक। फक्त भाजप कार्यकर्तेच नव्हे तर इतर नेत्यांच्या फोनवर सुद्धा नजर, राऊतांचा आरोप। दंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर। गाडी कोथरूडच्या बडेकर बिल्डरची असल्याचा दंगेकरांचा आरोप, तर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली, दंगेकरांची टीका। पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे की महापौर स्वतःची गाडी वापरतात। दंगेकरांचा बोगस कार्यक्रम सुरू। दंगेकरांनी आरोपांबाबतचे पुरावे दाखवावेत, मोहोळांचा दंगेकरांवर पलटवार। सांगलीमध्ये रात्री जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असे लिहिलं। सकाळी पुन्हा राजे विजय डफळे नावाचा बोर्ड हटवला। पावसामुळे मुंबईच्या हवेमध्ये सुधारणा। दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती। मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची हजेरी। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता।